श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं नाव व महत्त्व वेगवेगळं असतं। दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते। हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवारी म्हणजेच 18 मे रोजी सकाळी 11:22 सुरू होईल, तर रविवारी म्हणजे 19 मे रोजी दुपारी 1:50 समाप्त होईल। मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री अवतार आहे, जो त्यांनी समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता। मोहिनी एकादशीला 5 शुभ योग तयार होत आहेत। अमृत सिद्ध, सर्वार्थ सिद्ध योग। याशिवाय या दिवशी शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत राहणार असल्याने शुक्रदित्य आणि राजभंग योग तयार होत आहेत। या योगांच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनात शुभता येईल, आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि आपल्या संपत्तीमध्ये अपार वाढ होईल। या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न दूर होतील। आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, करणीबाधा, इडापिडा, नजर दोष हे सर्व नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अशा काही विशेष तिथी असतात, जसे की एकादशी आहे, अमावास्या आहे, पौर्णिमा आहे। या तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं, पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं। त्याचमुळे आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू ह्या टाकायच्यात। ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपली मुक्ततासुद्धा होणार आहे। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। तर ह्या सर्व समस्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्याला नजर लागलेली असेल की आपले ग्रह दशा चांगली नसेल किंवा आपल्याला पितृदोष असेल, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं, कटकटी, कलह, धनाची हानी होणं, दारिद्र्य येणं, ह्या सर्व सारख्या समस्या उद्भवत असतात। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं। आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची शुद्धीसुद्धा होते आणि आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होतं। दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमूटभर हळद। हळद ही श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जर आपण हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे तुळशीचं पत्र। एक तुळशीचं पत्र आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं, कारण तुळससुद्धा श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय, साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं तर तुळशीला मानलं जातं। आणि जर आपण तुळशीपत्र टाकून स्नान केली तर आपल्या आयुष्यामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते। त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वादे मिळत असतात।
पण एकादशी तिथीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही, म्हणून तुम्ही हे तुळशीपत्र आजच्याच दिवशी तोडून ठेवा. आणि काही कारणास्तव जर तुम्हाला आज घेणं शक्य नाही झालं तुळशीपत्र, तर तुळशीच्या खाली खडलेली जी पानं असतात ती धुवून स्वच्छ घेतली तरीही चालणार आहेत. त्याचबरोबर अगदी चिमूटभर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठसुद्धा टाकायचं आहे, कारण खडे मीठ जे आहे ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या टाकायच्यात. पण बऱ्याचदा काय होतं ना, आंघोळ करताना सुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायांचं शुभ फळे प्राप्त होत नाही. म्हणूनच आपल्याला आंघोळ करताना 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, त्यानंतर 1 मग पाणी आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून आंघोळ ही करायची. अशा रीतीने आपल्याला स्नान करायचे. आणि स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत संपूर्ण आंघोळ ही करायची आहे. जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा हा विशेष वस्तू टाकतो, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं. स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. नक्की करा. हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर दोष असतील, करणी बाधा असतील, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, तो सर्व दूर होईल. त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.